मराठी भाषा गौरव दिवस आहे। देशातील, महाराष्ट्रातील, जगातील सर्व मराठी बांधवांना मी खूप खूप शुभेच्छा देतो। आज कवी कुसुमाग्रज यांचाही जन्मदिवस आहे आणि आजच्या दिवशी खऱ्या अर्थाने मराठी भाषा गौरव दिन आपण साजरा करतो आणि मराठी भाषेला अभिजित भाषेचा दर्जा मिळाला आणि यातून आता संपूर्ण देशातील, विदेशातील, महाराष्ट्रातील मराठी बांधव हा अभिमानाने आपल्या मराठी भाषेला चा गौरव या ठिकाणी करतायत। आज मी पुण्यामध्ये एक्सप्रोच्या यातून 2-3 प्रकारचे एक्सपो या ठिकाणी आहे। एक बांधकाम व्यावसायिकांनी त्यांनी केलेल्या कामाचं छान प्रेझेंटेशन आज या ठिकाणी केलं आहे। दुसरीकडे ऍग्रीकल्चर सेक्टर मध्ये जे अत्याधुनिक कृषी क्षेत्राचं डेव्हलपमेंट केलं आहे, कमी शेतीमध्ये जास्त प्रोडक्टिव्हिटी घेतलेली आहे असं छान प्रेझेंटेशन आहे। कमी जमिनीमध्ये जास्त पीक कसं घेऊ शकतो याची प्रेझेंटेशन या ठिकाणी एक्सप्रो मध्ये आहे। असा हा चांगला एक्सप्रो पुण्यामध्ये पुढच्या महाराष्ट्राच्या विकसित महाराष्ट्राकरता आधुनिक तंत्रज्ञान बांधकाम क्षेत्रामध्ये, कृषी क्षेत्रामध्ये, टेक्नॉलॉजीमध्ये, इनोव्हेशन मध्ये या ठिकाणी सुंदर या ठिकाणी एक्सपो तयार केलेला आहे। मी आज संपूर्ण टीमचं मनापासून अभिनंदन करतो। नाही, मला वाटतं यापूर्वीच केंद्रीय मंत्री राज्यमंत्री मुरलीधर मोहोळजींनी सांगितलं आहे की आज उद्या तो अहवाल येईल। तो अहवाल आल्यानंतर खरी वस्तुस्थिती महाराष्ट्राला, देशाला कळेल, जगाला कळेल, त्यावरनं पुढची भूमिका ठरेल। कोण? माझं एवढंच म्हणणं आहे की थोडा आता जे अधिकृत यंत्रणा आहे त्यांच्या रिपोर्टची वाट बघितली पाहिजे आणि मग त्या ठिकाणी पूर्ण आपल्याकडे दिवस आहेत ना, त्यांना त्यांचा स्वतंत्र अधिकार आहे। परंतु अधिकृतपणे जी एजन्सीज आहे चौकशी मधल्या त्या एजन्सीचा रिपोर्ट आज ना उद्या येईलच। तो आल्याबरोबर तुम्हाला पुढची भूमिका घेता येतं। मी वारंवार सांगतो आहे की अधिकृतपणे जोपर्यंत या चौकशीचा रिपोर्ट देशासमोर, जगासमोर येणार नाही तोपर्यंत कोण दोषी कोण आरोपी हे कळणार नाही आणि मग थोडी वाट बघितली पाहिजे। नाही, मी 2-3दा बैठक घेतलेल्या आहे। त्यांना S6 A7 पाहिजे, त्याकरता आम्ही त्याचा आकृतीबंध मंजूर करण्याच्या याच्यामध्ये आहे। मला वाटतं लवकर तोडगा निघेल, फार काही मोठ्या मागण्या नाही आहे, त्यावर आम्ही तोडगा काढणार। नाही, ते जर माझ्याकडे आलं तर नक्कीच चर्चा करेल। याच्यापूर्वी 4-5दा आले आहेत, यापूर्वी 4-5दा माझ्याकडे चर्चा झाली आहे। त्यांनी केलेल्या चर्चेप्रमाणे शासन मार्ग काढतायत। काही मागण्या अवास्तव आहेत, त्या मान्य होणार नाही, पण ज्या मागण्या त्यांच्या हिताच्या, प्रमोशनच्या आहेत त्या सर्व मागण्या या ठिकाणी पूर्ण करण्यासाठी आम्ही काम करणार आहोत। सर्वपक्षीय आमदारांना बोलवलं होतं पण 90% आमदार आले। कुठला कार्यक्रम? नाही, ठीक आहे। मी आता पुण्याला कार्यक्रमाला असल्यामुळे मी तिथला नव्हतं, पण पुण्यामध्ये बाकी तिथलं काय कोण गेला कोण गेला नाही तर मी नक्की तपास म्हणजे चेक करेल की कोण गेलं कोण नाही गेलं। भाजपचे सर त्या ठिकाणी बऱ्यापैकी आमदार गेले होते। सर, शिवसेनेने PSR कंपनीचा वापरायचा निर्णय घेतलेला त्यांचा अधिकार आहे, प्रत्येकाचा आपला अधिकार आहे, त्यानं त्या अधिकारात केलं असेल। पार्थ पवारांचं नाव काल घोषित झालेलं आहे राज्यसभेसाठी। दुसरीकडे खरगे समितीचा अहवाल देखील आपल्याकडे आलेला आहे। काय त्याच्या संदर्भात काही मिळालंय? पार्थ पवारांना राज्यसभा
देण्याचा निर्णय त्यांच्या पक्षाचा आहे. पण खारगे समितीचा रिपोर्ट विधिमंडळात येणारच आहे, त्यामुळं त्यावर आपल्याला पूर्ण माहिती होईल की या प्रकरणामध्ये कोण दोषी आहे. आमच्या समितीने पूर्ण रिपोर्ट माझ्याकडे दिलाय, माझ्याकडे अहवाल आलेला आहे. तो आम्ही आता विधिमंडळ अधिवेशनापूर्वी हा अहवाल आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला देऊ. महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच चालू आहे एका जागेसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये. एका जागेवरून हा सगळा जागा कोणाला द्यायची? मी तुम्हाला त्यांनी जर एकमत केलं तर राज्यसभेचा एक खासदार त्यांचा होईल. त्यांनी एकमत नाही केलं तर परमेश्वरच जाणे, मला माहिती नाही. आदित्य ठाकरेंची नाराजी पाहायला मिळते. ते कुठेही कालच्या बैठकीत होतं. महाविकास आघाडीमध्ये सारेच नाराज आहे. काही मुद्द्यावर ते नाराज आहे, काही मुद्द्यावर हे नाराज आहे. म्हणजे आज परिस्थिती महाविकास आघाडीची अशी आहे, एक दिल के टुकड़े हुए हजार, कोई कहा गिरा कोई कहा गिरा, ही स्थिती आहे. राज्यसभेसाठी शिंदेच्या शिवसेनेत 2 जागांची मागणी होते असं माहिती होते. शिंदेच्या शिवसेनेत नाही, जरी त्यांनी मागणी आहे, आमची चर्चाही झाली आहे, पण तसं जर संख्येचं गणित पाहिलं 36 आमदारांना एक खासदार बसतो, तसं 4 भाजपचे बसतात. आता संजय साहेबांची चर्चा सुरू आहे, संख्येच्या गणिताप्रमाणे होईल. शिंदे साहेबांच्या खासदारांनी किंवा आमदारांनी असं ठरवलंय का वीर साहेबांचं प्रवेश करण्याचं? त्यांचा तो अधिकार आहे, मी त्यामध्ये बोलणं योग्य नाही. सर, हिंदी में बताइए, आज नीतीश के रिपोर्ट आने से पहले ही रोहित पवार ने बहुत सारे एलिगेशंस किए. राम मोहन नायडू का इस्तीफा मांगा, इसके बारे में क्या कहना चाहोगे? लोकशाही में रोहित पवार को सब बोलने का अधिकार है, लेकिन जहां तक मैं बात करूंगा, कोई भी यंत्रणा का, अधिकृत यंत्रणा का जब तक रिपोर्ट महाराष्ट्र और देश की जनता के सामने नहीं आएगा, तब तक इस प्रकार का एक जो रोहित पवार जी का वो जो चल रहा है, उनके भावना, उनके परिवार का सबके लिए है. आज अजीत दादा जाना, ये हम सबके लिए कोई, हम सबको दुख हुआ है, वो आज भी हम भूल नहीं पा रहे. लेकिन ठीक है, उनकी डिमांड हो रही है, उनकी भावना वो व्यक्त कर रहे हैं, उसके हम कुछ उनका नजरअंदाज नहीं करेंगे. लेकिन अधिकृत रिपोर्ट आने के बाद ही आगे जाना चाहिए, चाहे रोहित जी है चाहे हम लोग रहे. अधिकृत रिपोर्ट आने के बाद ही आगे जाना चाहिए. रोहित पवार सातत्याने भाजपचा एक मोठा नेता नाव घेतात आणि भाजपची लोक सगळे करण्याचा आरोप ते गेल्या 8-10 दिवस करतात. मला वाटतं रोहित पवारजींनी किमान असं बोलू नये. भारतीय जनता पक्ष हा अजितदादा आणि आम्ही इतके जवळचे घट्टपणे आम्ही या ठिकाणी हृदयातून मनातून एकत्र आलो होतो की रोहित पवारनी किमान भारतीय जनता पक्षाच्या नेत्याबद्दल, आमच्याबद्दल बोलू नये. इतर कोणाबद्दल बोलले तर मला माहिती नाही, पण भाजपाच्या नेत्याबद्दल त्यांनी असं बोलणे हे म्हणजे आमच्या हृदयाला दुखवण्यासारखं आहे. रोहित पवारनी किमान आमच्या हृदयातील भूमिका काय, आमचं दुःख काय हे समजून घेतलं पाहिजे. त्यांचं दुःख बरोबर आहे. ज्या परिवारातले सदस्य आहेत, ज्या परिवारातला व्यक्ती असतो, त्याचं दुःख हे कोणी भरून काढू शकत नाही. त्यांना ते कळतं, त्यांना ते दुःख त्यांनाच माहिती असतं. पण याचा अर्थ असा नाही आहे की आम्ही त्यांच्या दुःखामध्ये, म्हणजे आजही आम्ही अजितदादाची आठवण विसरू शकत नाही. पुण्यामध्ये आल्याबरोबर अजितदादा आठवतात, मुंबईला गेलं की अजितदादा आठवतात, विधिमंडळात अजितदादा आठवतात, बाजूला माझी अजितदादाची सीट आहे. पण भारतीय जनता पार्टीच्या नेत्याबद्दल अशा पद्धतीने बोलणे म्हणजे आमचे हृदय दुखतं. रोहित पवारांनी जरा याबद्दल थोडा विचार केला पाहिजे की आपण दुखवतो कोणाला आहे. जे अजितदादाचा परिवार, अजितदादाच्या संपूर्ण त्या ठिकाणी त्यांच्या भावना, अजितदादांनी या महाराष्ट्राकरता केलेला संकल्प, या सर्वांना समोर नेण्याकरता आम्ही काम करतोय. अशा वेळी एक असं रोहित पवारांचं बोलणं भाजपच्या नेत्यांना हे करताय, भाजपचे नेते हे करतात आहे, हे मला वाटतं थोडंसा मन दुखवणार आहे. संजय राऊत पण यालाच धरून संजय राऊताबद्दल आम्ही एवढी चिंता करत नाही. रोहित पवारांनी किमान असं बोलू नये.